त्यांना स्वतःची रोजगाराची संधी उपलब्ध झाली ना, कोणाला लाडक्या बहिणीची गरज नाही। दहशतीत, गुंडगिरीत, ताबेमारीत हे नगर शहर प्रसिद्ध आणि बदनाम व्हायला लागलं। आम्ही खोटं आरटी पार्कचं ढोंग नाही करत, आम्ही त्यांचे चुली पेटवायचं काम करतो, घर पेटवायचं काम आम्ही करणार नाही। लोक भयभीत आहेत स्वतःच्या प्रॉपर्टी कशा सांभाळायच्या याच्यावर। रक्तरंजित नगर ही नगर शहराची ओळख आम्ही पुसणार। त्या सुरक्षित परत घरी येतील का नाही ही भीती आता पालकांना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आता तो धरून आणलेला विकास ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण तो नगर शहराला असा विकास मान्य नाही। तसं केडगावला एक स्वतंत्र अमरधाम आहे, भिंगार शहराला आहे, तसं सावेडी उपनगरालाही ती व्यवस्था आपण करणं गरजेचं आहे। तारापूर रस्ता खोडलाय, त्याच्यानंतर अप्पू हत्ती चौक फोडलाय, दिल्ली गेट रस्ता बंद आहे। लोकांनी जायचं कसं नगर शहरात आणि यायचं कसं? तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करतायत, पण ते दर्जेदार राहतील का? 5 वर्षात काही नाही करता आलं नगरसाठी तर एक नक्की करा, नगर ते पुणे लोकल। बेरोजगारी वाढत चाललेली आहे, म्हणून आम्ही सातत्याने दरवर्षी रोजगार मेळावा घेतो। स्वच्छ आणि चांगला विकास, शाश्वत विकासाची गरज आहे। नगर शहराच्या बाबतीत जर का विचार केला तर महानगरपालिका अत्यंत उदासीन आहे। व्यापाऱ्यांकडं ग्राहक म्हणून जे येतात त्यांना गाडी लावायला जागा नाही। 650 एकर जमिनीवर महानगरपालिकेचं स्वतःचं नाव लागलंय, आज उतारा महानगरपालिकेचा आहे।